नमस्कार, मी दीपाली. आपण आज बघत आहोत शिवल्यांचं कालवण. ही खरं तर मला गावची भेट आलेली आहे. पप्पा आमचे घेऊन आलेत. बघू शकता आम्ही शिवल्या म्हणतो ह्यांना. तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही जण शिंपल्या, काही वेगवेगळ्या प्रकारे ह्यांना नाव आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ह्यांना काय म्हणतात ते. चला आपण हे आता स्वच्छ धुवून घेऊयात. आता आपण गॅस पेटवून घेऊयात आणि आपण ज्या स्वच्छ धुतलेल्या शिवल्या आहेत त्या आपण बघू शकतो. बघा, मी आता ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या शिवल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण की ह्याच्यामध्ये रेती असते. आपण ह्या खाडीतून काढतो, त्याच्यामुळे समुद्राची जी वाळू असते ती ह्याच्यामध्ये असते. आणि हे मी आता गॅस पेटवून शिजत ठेवते. ह्याच्यामध्ये मी कोणताही म्हणजे पाणी घालत नाहीये. विदाऊट पाण्याची शिजवून घेतलेले आहेत. आता आपण अशा प्रकारे वरती खालती करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून वरती ज्या शिजलेल्या आहेत त्या वरती येतील, खाली ज्या शिजलेल्या आहेत त्या वरती येतील आणि वरती ज्या कच्च्या आहेत त्या खाली व्यवस्थित शिजण्यासाठी जातील. हे बघा, आपण बघू शकतो अशा प्रकारे आपल्या शिंपल्या शिजून झालेल्या आहेत. आता आपण साहित्य बघूया. हे वाटण्यासाठी मी खोबरा घेतलाय, कांदा घेतलाय, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्याचं आपण वाटण करून घेऊयात. ठीक आहे. आता आपण तेल घेऊयात जे आपल्याला फोडणीला लागणार आहे, आणि आपले नेहमीचे मसाला, हळद, हिंग आणि मीठ. आता हे बघा, हे पाणी आपण असं गाळून घ्यायचं आहे. जे शिंपल्यांमध्ये पाणी ओतलं नाही आपण, पण शिंपल्यांना पाणी सुटतं बरोबर. ते पाणी आपण हे असं गाळून घेणार आहोत. एक झाकण ठेवून शिंपल्यांवरती व्यवस्थित असं आपण त्यातलं पाणी काढून घेऊयात. ते पाणी फेकून द्यायचं नाहीये, आपण ते बाजूला ठेवूयात. पहिल्यांदा पाणी आपण जे घेतलेलं आहे ते बघू शकता आपण. अशा प्रकारे मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे. हे बघा. आता आपण शिंपल्या कशा साफ करतो ते दाखवते. अशा प्रकारे आपण त्या आपोआप ओपन होतात. त्या शिजल्यानंतर त्या आपोआप ओपन होणार, त्यांचे तोंड आपोआप ओपन होतं, बघू शकता आपण. आणि अशा प्रकारे आपण त्यातल्या जे पाव आहे ते काढून घेऊयात. हे बघा, असं हे दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे त्याच्या आतमध्ये जे बाव असतं ते आपण काढून घेऊयात सर्व. हे बघा, आता हे काढून घेतलंय आपण. त्याच्या शिवल्या काढून घेतलेल्या आहेत, ते जे आपण पाणी काढून घेतलेलं आपल्याला त्यातच धुवायच्या आहेत. त्या धुवायच्या म्हणजे त्याला थोडीफार रेती असते, ती आपण थोडीशा अशा धुवून घेऊयात त्याच पाण्यामध्ये. आता ह्याला गोडा पाणी घालायचं नाही, ह्याच्यामध्ये खारं पाण्याचं जे आहे त्याच्यामध्ये. खारं पाणी म्हणजे ते शिजवताना जे पाणी जे आलंय सुटलंय त्याला, त्या पाण्यातच व्यवस्थित असं एकदा काढून घेऊयात ह्या शिवल्या. हे बघा, अशा प्रकारे आपण काढून घेतल्या आहेत. आपण ह्या जर गोड्या पाण्यात धुतल्या, जर शिजवून गोड्या पाण्यात धुतल्या, तर त्याची चव म्हणजे जी चव समुद्राची कशी चव असते, समुद्राच्या ह्याची खाऱ्या पाण्यातली त्याला गोडं पाणी लागलं का ते बरोबर म्हणजे चव एक प्रकारे येत नाही तशी. हे बघा, मी काढून घेतलेलं आहे. जे आपण बॉईल केलेलं पाणी होतं त्याच्यातच एकदा आपण ते टाकून पुन्हा काढून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. हे खरं तर मला पप्पा करून देत आहेत, कारण की मला ही सहसा प्रोसेस एवढी येत नाही. हे बघा, अशा प्रकारे मला पप्पांनी हे सगळं व्यवस्थित काढून दिलेलं आहे. आता आपल्याला हे पाणी ना एकदम हलवार असं गाळून घ्यायचंय. बघा, आपण बघू शकतो एकदम अलगद असं ओतायचंय, कारण की त्याच्या खाली जी रेती असते त्याचं थोडंफार असं गाळ राहिलेलं असतं, बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण ते पाणी पुन्हा एकदा गाळून घेतलेलं आहे. हे बघा, ही खालची राहिलेली रेती आहे, ही पोटात गेली तर त्रास होणार, त्यामुळे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे पाणी. हे बघा, आहे ना, हे आहे पाणी, हे आपल्याला वापरायचं आहे, त्यामुळे ते बाजूला ठेवून द्या. पहिल्यांदा मी टोप ठेवलंय. गॅस पेटवूयात, त्याच्यावरती टोप ठेवूयात. तेल ओतायचे. तेल घेतलंय मी आणि गॅस लो ठेवायचा. आपल्याला गॅस लो ठेवायचा आहे, गॅस फास्ट करायचा नाहीये. आपण बघू शकता मी गॅस स्लो ठेवलाय, आणि स्लो असतानाच तेल जास्त तापून द्यायचं नाही. बघा मी काय बोलते, तेल जास्त तापून द्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये मी मसाला ॲड केलाय. आपण जो मसाला घेतलाय आपला लाल तिखटाचा, आमचा हा घरगुती मसाला आहे, घरगुती बनवलेला मसाला आहे. हळद टाकूयात आणि हिंग.
आता बघा मी तेल जास्त तापवलेला नाहीये, तेल अजूनपर्यंत तापलेला नाहीये मी. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपण जे हळद, मसाला, हिंग जे काही घेतलंय ते आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये घालून घेतलंय. थोडंफार असं एकजीव करून घेऊयात, सगळं मिक्स असं तेलामध्ये होईल असं. आणि गॅस फास्ट करायचा नाहीये. बघा मी काय बोलते, गॅस फास्ट केलात ना तर तो मसाला करपणार आणि मग त्या मसाला करपण्याची जी टेस्ट असते ना ती वेगळीच असते, कडवट असं लागतं. हे बघा आता हे जे आले ना तुम्ही बघू शकता, हे असं जे असं बॉइल्ड हळूहळू बॉइल्ड येतं ना त्याचे हे छोटे छोटे असे बॉल्स येतात बघा. हे बघा मी दाखवते तुम्हाला, अशा प्रकारे आलेले आहेत. बस आता जास्त आपल्याला उकळी मसाल्याला घ्यायची नाहीये, नाही तर मसाला करपणार. हे बघा बघू शकता. आता आपण जे वाटण करून घेतलं होतं, खोबरा, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, ज्याचं आपण वाटण करून घेतलं होतं ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत, सर्व वाटण. ठीक आहे, तर आपण ते सर्व एकजीव करून घेऊयात, व्यवस्थित परतून घेऊयात वाटण. आमच्या गावाच्याच बाजूला एक खाडी आहे, त्या खाडीतून पप्पांनी स्वतः जाऊन काढून आणलेल्या ह्या शिवळ्या, आम्ही शिवळ्या म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते मला सांगा. काही ठिकाणी शिंपळ्या पण म्हणतात. अशा प्रकारे आपण वाटण त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊयात. बघू शकतो हे बघा. सर्व मसाले एकजीव झालेले आहेत जे आपण वाटण काढून घेतले त्याच्यामध्ये. आता आपण त्याला ना एक छोटासा असा बॉईल येऊन देऊयात. अशा प्रकारे बॉइल्ड आलेला आहे व्यवस्थित असं चांगलं असं. आता आपण जे पाणी गाळून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. हे बघा ते पण अलगद सोडायचं, जेणेकरून थोडंफार जे खाली गाळ राहिलेलं असेल ते बघायचं. खरं तर ह्याच्यामध्ये नाहीये, मी बघितलं होतं. हे बघा चला आता आपण एक उकळी येऊन देऊयात, व्यवस्थित अशी चांगली अशी उकळी येऊ द्यात. आणि ह्याच्यामध्ये ना मीठ हा प्रकार थोडा कमीच, म्हणजे कालवणाला उकळी आली, चव चाखल्याशिवाय मीठ टाकू नका असं मी म्हणेन. कालवणाची चव चाखल्याशिवाय मीठ टाकू नका, कारण की ते कसं खाऱ्या पाण्यातच असतात, खाऱ्या पाण्यातच आपण बनवलेत, कोणत्याही प्रकारचं गोडं पाणी त्याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये. जे बॉइल्ड आपण घेतलं त्याचंच पाणी त्याच्यामध्ये उकळण्यासाठी ते आलेलं आहे. त्याच्यामुळे ते जे खारंपणा असतं ना ते आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे चाखल्याशिवाय मीठ टाकू नका. हे बघा हे जे असं उकळी आली आहे, हे जे फेस आहे ना हे जाऊ द्यात. हे जे वरून असं फेस सारखं आलेलं आहे ते गेल्यानंतर आपलं जे आपण रस्सा केलाय त्याच्यामध्ये आपण हे कालवे घालणार आहोत. हे बघा अशा प्रकारे ते सर्व काही केलेलं आहे. आता आपण हे शिंपल्या, मी चुकून कालवे म्हटलं, शिवल्या घालूयात. कालवे तुम्हाला माहिती आहेत का? माहिती असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही कालवे म्हणतो, आणि तुम्हाला जर त्याची पण रेसिपी बघायची असेल कालव्यांची
तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची पण रेसिपी दाखवेन तुम्हाला. आमच्याकडे कालवे सुद्धा भेटतात. कालवे थोड्या वेगळ्या प्रकारचे असतात आणि ह्यांना आम्ही शिवल्या म्हणतो. हे बघा, अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये शिवल्या घातलेल्या आहेत. चला आपण आता एक उकळी काढून घेऊया त्याची. आपण बघू शकतो उकळी, छान अशी उकळी आलेली आहे. चवीनुसार मीठ टाकूयात आणि मी बोलल्याप्रमाणे रस्सा चाकल्याशिवाय मीठ टाकू नका, कारण की तो कसं खारटपणा असतो त्याला, त्यामुळे चाकल्याशिवाय मीठ टाकू नका. मी चाकलं, थोडंफार मीठ कमी आहे म्हणून मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं. आपण बघू शकता आपली उकळी, छान अशी उकळी आलेली आहे आणि जास्त शिजवायची ह्याला गरज नाहीये, कारण की आपण ते शिजवून घेतलेलं आहे. हे बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे. मी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका. बघू शकता छान असा रस्सा माझा तयार झालेला आहे. शिवल्यांचं कालवण. तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते. आपण बघू शकता मी छान अशी कोथिंबीर वरून भुरभुरली आहे. हे बघा, मी दाखवते. अशा प्रकारे आपल्या शिवल्यांचं कालवण झालेलं आहे. हे बघा, छान असं शिवल्यांचं कालवण झालेलं आहे. कमेंट मध्ये मला सांगा, जर तुम्हाला सुक्या शिवल्या हव्या असतील तर त्या कमेंट मध्ये पण सांगा. माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा.